महत्त्वाची बातमी रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावरती रात्री उशिरापासून ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात इंधन टँकर चालक सुद्धा संपावरती गेलेले आहेत आणि त्यामुळेच रत्नागिरीतील फक्त एकाच पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे असं कळल्यानंतर ग्राहकांच्या अगदी उशिरापर्यंत या पंपावरती रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात हा इंधन टँकर चालकांचाही संप सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच नवीन मोटर कायदा जो आहे त्याच्या विरोधामध्ये पेट्रोल म्हणजे इंधन टँकरच्या चालकांनी या ठिकाणी संप पुकारलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे काल रात्रीपासून रत्नागिरी शहरामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते पेट्रोल या ठिकाणी मिळत नाहीये। बरेच पेट्रोल पंपावरती सध्या पेट्रोल आलेलं नाहीये, इंधन घेऊन येणारे टँकर या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी शहरातला हा एकमेव पेट्रोल पंप आहे की ज्या ठिकाणी पेट्रोल या ठिकाणी मिळतं आहे। मात्र हा एकमेव पेट्रोल या ठिकाणी पंप असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। लोकांना ऑफिसला जायचं आहे, विविध प्रकारच्या कामांना जायचं आहे, मात्र सकाळी लोक 5 वाजल्यापासून या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीतल्या अनेक पेट्रोल पंपावरती सध्या पेट्रोल मिळत नाहीये। प्रशासनाकडून हा संप मागे घेतला म्हणून सांगितलं जातंय, मात्र जिथपर्यंत पेट्रोलचे टँकर या ठिकाणी पोहोचत नाही तिथपर्यंत हा तुटवडा जाणवणार अशी शक्यता फार्मपेडा संघटनेचे अध्यक्ष म्हणजे फेडरेशन ऑफ पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळे आज राज्यामध्ये दिवसभर अनेक ठिकाणी या ठिकाणी पेट्रोल पंपावरती अशाच लाईन दिसतील, कारण जे टँकर आहेत ते टँकर त्या इंधनाच्या ठिकाणावरून जेव्हा टँकर घेऊन येतील तेव्हाच हे नक्कीच मनोज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आणखी एक महत्त्वाची